नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हल्ला तर झाला, पण आता पॅलेस्टाईनचं नेमकं काय होणार? त्याचं भवितव्य काय आहे? हमासचं भवितव्य काय आहे? हे प्रश्न आज आपल्यासमोर आहेत. आपल्याला माहिती आहे, की इस्रायल हे एक अत्यंत सामर्थ्यशाली राष्ट्र आहे. ते छोटंसं असेल, परंतु त्याची आर्थिक असेल किंवा लष्करी सामर्थ्याबद्दल कोणीही त्यांना कमी लेखू नये अशी परिस्थिती आहे. आणि ते स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी सुद्धा समर्थ असतात. अशी जी एकंदरीत परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अ, निर्घृण आणि निर्दय हल्ला करणाऱ्या हमासचं यावेळी इस्रायल काय करणार? हा जसा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे, तसं इथून पुढे ह्या पॅलेस्टाईनचं होणार काय? हा सुद्धा प्रश्न आपल्याला खरा म्हणजे भेडसावत असतो. हमासच्या ताब्यामध्ये गाझा पट्टी सारखी एक छोटीशी जमिनीची एक भाग आहे आणि तिथे हमास राज्य करते. अर्थातच त्याला विविध भागातून जगातल्या पैसा येत असतो आणि त्या पैशाच्या जोरावरती हे गमजा मारत होते इतके दिवस. स्वतःचे स्वतः कधीही उद्योग कुठले त्यांना तिथे निर्माण करता आले नाहीत. इतकीशी का होईना जी काही जमिनीची पट्टी उपलब्ध आहे, त्या पट्टीमध्ये आत्मनिर्भरता ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये 100% नाही, पण निदान 5% 10% तरी सुद्धा काही प्रगती करावी आपण, असे विचार या लोकांच्या मनामध्ये आलेले नाहीयेत. भरमसाठ पैशाची खैरात तिकडे होत असते, परंतु त्याचा विनियोग मात्र ठीक तऱ्हेने झालेला आपल्याला दिसत नाही. जी गत गाझापट्टीची आहे, तीच गत वेस्ट बँकची सुद्धा आहे. आणि मग अशा तऱ्हेने हे जे पॅलेस्टाईन नावाचा एक बागुलबुवा तयार करण्यात आलेला आहे. फार 1948 सालापासून जेव्हा इस्रायल जन्माला आलं तेव्हापासून पॅलेस्टाईनचं टुमणं आहे. तुम्हाला आणि मला आपण भारतीय लोक आहोत, आपल्याला माहिती आहे. भारत म्हटलं की पाकिस्तान, इंडो पाकिस्तान, भारत पाकिस्तान अशाच पद्धतीमध्ये विचार करण्याचा एक परिपाठ या पाश्चात्यांनी ठेवलेला होता. त्याच पद्धतीने इस्रायल म्हटलं की पॅलेस्टाईन हे पालुपत जे आहे ते आलंच पाहिजे अशा पद्धतीने त्यांची परराष्ट्र धोरणं आजपर्यंत चालत आलेली होती. म्हणजेच काय तर इस्रायलनी सर्वंकष प्रगती करू नये, जगामध्ये पावलं टाकू नये दमदार म्हणून त्यांच्या पायामध्ये जर का काही बेडी अडकवून ठेवायची असेल, तर ती पॅलेस्टाईनची होती. अशा पद्धतीने एकंदरीतच ही कार्यपद्धती चालू राहिल्यामुळे पॅलेस्टाईन सारख्या देशाला आपण कधी आत्मनिर्भर व्हावं असं वाटलंच नाही. पाकिस्तानला कधी वाटलंय? आज आपण पडलोय जावई, त्यांना गरज आहे. त्यांची गरज म्हणून ते आपल्याला मदत पाठवतायत. आपल्याला कसलीच गरज नाही. आपण तिथे खुशाल चेंडूसारखं जगायचं, प्रजा जन्माला घालायची आणि लूट मस्तपैकी एन्जॉय करायची. अशा पद्धतीमध्ये हे सगळं काम चाललेलं होतं. अधून-मधून आपण जाऊन तिकडे हल्ले करायचे. मग त्याला इस्रायलनी प्रत्युत्तर दिलं आणि आपली माणसं मेली, की मानवतेचा डांगोरा पिटायचा आणि इस्रायल हे कसं सैतानी राष्ट्र आहे, ह्याची वर्णनं करत फिरायचं. ह्याच्या पलीकडे पॅलेस्टाईनच्या जनतेने काहीही केलं नाही. त्यांचे नेते सुद्धा तसेच आणि किंबहुना ते नेते तसे असल्यामुळेच जनता या अवस्थेमध्ये आज राहिलेली आपल्याला दिसते. पॅलेस्टाईनमध्ये सुबत्ता आलेली तुम्ही कधी बघितलीत का? तुम्हाला दिसणारच नाही कधी. कारण जो काही पैसा येत होता, तो नेत्यांच्या खिशामध्ये जात होता. एक्झॅक्टली जे वर्णन तुम्हाला पाकिस्तानचं दिसेल, तसंच्या तसं वर्णन तुम्हाला पॅलेस्टाईनचं आज दिसू शकेल. मग हा जो पॅलेस्टाईन आहे, हा पॅलेस्टाईनचा प्रश्न जोपर्यंत जिवंत राहणार, तोपर्यंत संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये जो एकोपा पाहिजे, जी एकजूट पाहिजे आणि येणारा जो बदलता भविष्यकाळ आहे, त्याला सामोरं कसं जाणार ह्याची एक सामायिक दृष्टी हवी. ती दृष्टी मात्र बनू शकत नाहीये. एक व्हिजन ज्याला म्हणतो आपण, तशी व्हिजन आपल्याला बनवता येत नाहीये. हे सर्व तिथल्या देशांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे पॅलेस्टाईनचा हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला सुद्धा अंतिम स्वरूप काही ना काहीतरी दिलं पाहिजे. अ, हा विचार हा काही आत्ताचा विचार नाहीये मित्रांनो. ह्याच्यासाठी प्रामाणिकपणाने अनेक जणांनी प्रयत्न केले, अनेक राजवटींनी प्रयत्न केले. आणि आपल्याला दिसून येईल की
प्रत्येक वेळेला बोलताना टू नेशन थिअरी, टू नेशन थिअरी, टू स्टेट थिअरी असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजेच काय, तर इस्रायल हे एकच राष्ट्र नाहीये. तिथे पॅलेस्टाईन नावाचं दुसरं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे. हे ठासून सांगण्यासाठी टू नेशन थिअरी असा एक शब्दप्रयोग नेहमी वापरला जायचा. गंमत अशी आहे, की तुम्ही ज्यावेळेला टू नेशन थिअरी म्हणता, तेव्हा ते जे कोणी टू नेशन आहेत, एक इस्रायल आणि एक पॅलेस्टाईन, यांनी एकमेकांना हो ठीक आहे बाबा, तू एक स्वतंत्र राष्ट्र आहेस, अशी मान्यता तर द्यायला पाहिजे. इस्रायल ठीक आहे, तयार आहे. ते म्हणतात ठीक आहे, पॅलेस्टाईनचा आम्ही मान्यता द्यायला तयार आहोत. पण पॅलेस्टाईन मानायला तयार आहे का? इस्रायल नावाचा देश जगाच्या पाठीवरती आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. तो सार्वभौम देश आहे. हे मानायला जर का पॅलेस्टाईन तयार नसेल, तर मग जगामध्ये एकच देश आहे आणि तो तुम्ही कुठच्या बाजूला उभे आहात त्यानुसार तो एक तर इस्रायल आहे, नाही तर पॅलेस्टाईन आहे. त्यामुळे टू नेशन थिअरी हे जे काही खूळ आहे आणि हा जो काही बाजा वाजवला जायचा तोच मुळात एक पोकळ बाजा होता हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या घडीला सुद्धा पॅलेस्टाईनला जर का आपण कुठे चाललो आहोत ह्याची जाणीव झाल्याचं दिसत नाहीये. हमासनी एक लक्षात घ्या, हमासच्या चुका काय झाल्या या सगळ्या प्रकारामध्ये. इस्रायलवरती हल्ला करणं, दहशतवादी हल्ला करणं वगैरे, वगैरे त्यांनी चकवा कसा दिला आणि त्यांची टेक्निकल टीम कशी सरस ठरली ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केलाय, तो तुम्ही जरूर बघितला असेल. परंतु इथेच थांबत नाही. तुम्ही जो हल्ला शेवटी करता त्याचा राजकीय परिणाम काय आहे ते बघावं लागतं आणि तो राजकीय परिणाम जर का तुम्हाला अनुकूल नसेल, तो तुमच्या पदरामध्ये फायदा टाकणारा नसेल, तर मग हे सगळं करून उपयोग काय शेवटी झाला? असा प्रश्न विचारावा लागतो आणि हा जो विचार आहे तो हमासचं जे राजकीय नेतृत्व आहे त्यांना करता आला नाही. हे आता अगदी स्पष्ट होताना दिसतं आहे. आता हे असं मी का म्हणते असा तुम्ही प्रश्न विचाराल. एक बघा मित्रांनो, हमासने एक खूप मोठी चूक केली. त्यांनी काय केलं तर त्यांनी इस्लामिक जिहादशी हातमिळवणी केली. इस्लामिक जिहाद ही संघटना जी आहे ती आजच्या घडीला बदनाम संघटना आहे. याच इस्लामिक जिहादचं जे एक पिल्लू आहे त्याला इसिस म्हटलं जातं. आणि मग त्यांची जी एकंदरीत विचारधारा आहे, जी कार्यपद्धती आहे, त्याच्याशी हमासने स्वतःला जोडून घेण्याचं खरं म्हणजे कारण नव्हतं. इस्लामिक जिहाद काउन्सिल शेवटी तुम्ही जिहाद करता आहात, हे तिथे उघड झालेलं आहे. तुम्ही एका राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही कसे लढतो आहोत, हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होतात. परंतु तो प्रत्यक्षामध्ये इस्रायलमध्ये राहणाऱ्या काफिरांच्या विरोधामधला जिहाद होता. हे तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करून आज सिद्ध करून दाखवलंय आणि त्यामुळे इस्लामिक जिहादनी जे काही प्रताप हे मध्य पूर्वेतल्या अन्य देशांमध्ये करून दाखवले, खास करून कुर्दिस्तान मधले जे यझिदी लोक होते त्यांना जे काही भोगावं लागलं, त्याच सगळ्या कहाण्या, त्याच सगळ्या कथा ह्या इस्रायल मधल्या अत्यंत पापभेरू सामान्य निशस्त्र लोकांना काल भोगाव्या लागल्या, हे आज जगासमोर आलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने जर का हमास वागणार असेल, तर हमास ही एका प्रकारे राज्य चालवण्यासाठी खरोखरच योग्य संघटना आहे का? याचा विचार करावा लागतो. एक बघा तुम्ही तुम्ही जर का बघितलं असेल, पी ज्याला म्हणतात, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, ती आणि अल फते ही त्यांची संघटना. ह्याच्यामधून पीएलओ बरोबर इस्रायलनी अनेक करार केलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे वेस्ट बँकमध्ये ज्यांचं प्राबल्य आहे, त्या अल फतेनी इस्रायल सोबत अनेक करार केलेले आहेत आणि ते पाळण्यासाठी काही दोन्ही बाजूनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसतं. परंतु हमासनी ह्या करारांना कधीच आपले आणि अधिकृत म्हणून स्वीकारलेलं नाही आजपर्यंत. त्यामुळे हमासची वाटचाल जी आहे ती पीएलओ पासून वेगळी आहे. त्यांची वाट वेगळी आहे हे अगदी स्पष्ट होत चाललेलं आहे. आणि मग आता ज्या वेळेला इस्रायलच्या हातामध्ये तुम्ही कोरा चेक दिलेला आहे, तुम्ही अशा पद्धतीचा हल्ला केला, तिथेच थांबला नाहीत तुम्ही. तर तुम्ही त्या लोकांना, निरपराध लोकांना पकडून नेलं, अत्यंत निर्दयपणे वागवलं, त्यांना ठार केलं, हाल करून ठार केलं. त्यांच्या प्रेतावरती नाचून दाखवलं, त्याचे फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत
आणि ते तुम्ही समाज माध्यमांमधून सर्व जगापर्यंत पोहोचवले. हे सगळा जो हा छळ होत होता, तिथे दुसरी कोणीही व्यक्ती नव्हती. तिथे तुम्हीच होता. हमासचेच लोक होते आणि हमासच्याच लोकांनी हे सगळं बनवलं आणि ते जगापर्यंत पोहोचवलंय. तेव्हा आपण हे किती निर्दयपणे वागू शकतो, निर्घृणपणे वागू शकतो, हे दाखवून द्यायचं म्हणजे आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण होईल. हेच ते तंत्र आहे, हेच ते टेक्निक आहे आणि ह्याच्यामुळेच हमास आज अतिशय अलोकप्रिय झालेली आहे. जे बदनाम झाले. अशा पद्धतीचं हे सगळे जे वर्तणूक आहे त्याच्या ते डोळ्यासमोर खुद्द हमासनीच जगासमोर आणल्यामुळे अरबस्थानामधल्या कुठल्याही देशाला आज हिंमत झालेली नाहीये, की हमासचं समर्थन करावं. सगळ्यांनी जरूर हे म्हटलं आहे, की हिंसाचार थांबवा म्हणून. असं कोणालाही म्हणावसं वाटलेलं नाहीये, की पॅलेस्टाईनचा प्रश्न अस्तित्वातच नाही म्हणून. परंतु हमासनी आपल्या वर्तनामधून या सर्व देशांना आपल्यापासून दूर लोटलेलं तुम्हाला दिसतं. मग आजच्या घडीला जर का हमास संपवण्यासाठी इस्रायलनी एक्सेसिव्ह फोर्स बाळगला, अति प्रमाणामध्ये जर का आपली शक्ती वापरली, तरी त्यांना पूर्ण जग जे आहे ते दोष देणार नाहीये. असं म्हणतात, की अमेरिकेची ही काही विमानं तिथे येऊन पोहोचलेली आहेत. जहाजं आसपास घुटमळताना दिसताहेत, वावरताना दिसताहेत आणि मग अमेरिकेने B-52 सारखे बॉम्बर जर का पाठवले आणि त्याच्यामधून जर का गाझावरती बॉम्ब टाकले गेले, तर तिथे काय हाहाकार होईल याचा मित्रांनो विचार करा. तेव्हा इथून पुढे भवितव्य काय आहे? मी प्रश्न जो विचारला तो पॅलेस्टाईनचं भवितव्य काय आणि गाझाचं भवितव्य काय? तर गाझाचं भवितव्य अतिशय सोपं आहे. हमासची नामोनिशाणी उरणार नाही, अशा पद्धतीने आपण कारवाई करणार ह्याचे स्पष्ट संकेत इस्रायलने आतापर्यंत दिलेले आहेत. त्यांना हे सगळं करण्यासाठी भले काही महिने लागतील, परंतु ते प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय इस्रायल मागे हटणार नाही. एक तुम्ही कल्पना करा, की युक्रेनवरती एवढा मोठा हल्ला झाला आणि इतक्या मोठ्या आणीबाणीच्या परिस्थितीमधून युक्रेन गेला. तरी सुद्धा अमेरिकेने कधीही आपलं B-52 असेल किंवा कुठलं जहाज हे त्यांच्या बंदरापर्यंत पाठवलेलं तुम्हाला एकही उदाहरण दिसणार नाही. परंतु इस्रायलच्या बाबतीमध्ये मात्र अमेरिका 2-4 दिवसातच तिथपर्यंत पोहोचली. ह्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनामधला फरक जो आहे, तो तुमच्या लक्षात येईल. हमासने जे काही केलं, ते त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांची सद्दी जी आहे, ती सद्दी गाझा पट्टीतून तरी आता पूर्णपणे नष्ट झालेली आहे. हमासचं अस्तित्व वेस्ट बँकेमध्ये सुद्धा आहे, ते थोडंफार आहे, परंतु तिथून सुद्धा त्यांचा निपटारा केला जाईल याबद्दल शंका नाही. ज्या काही बातम्या येतायत त्याच्यामधून असं दिसून येतंय, की गाझा पट्टी जी आहे त्याचे 2 भाग केले जातील आणि त्याच्यातला एक भाग जो आहे दक्षिणेकडचा, तो असं म्हणतात, की इजिप्तच्या ताब्यात दिला जाईल आणि उत्तरेकडचा जो भाग आहे तो इस्रायलच्या ताब्यामध्ये येईल. अशा पद्धतीने विभागणी करून गाझाची नामोनिशाणी जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्यात येईल. इथपर्यंत मानसिक तयारी इस्रायलनी स्वतःची केली आहे आणि त्यांना अडवण्यासाठी आज कोणाच्याही हातामध्ये मॉरल अथॉरिटी उरलेली नाहीये. कुठल्या नीतिमत्तेने तुम्ही इस्रायलला सांगाल, की हे तुम्ही करू नका म्हणून? हमासनी जे काही केलं ते इतकं निंदनीय आहे, की त्यांचं अस्तित्वच पुसलं जावं असं सगळं जग आज त्यांना सांगतंय. कोणाला? इस्रायलच्या नेतृत्वाला सांगतंय. त्यामुळे एकदा गाझापट्टीचा जर का असा निर्णय लागला, तर उर्वरित पॅलेस्टाईन म्हणजे वेस्ट बँकचं काय होणार? हा प्रश्न सुद्धा आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. आणि मग वेस्ट बँकेसाठी ह्या सगळ्या पाश्चात्यांचं काय म्हणणं आहे आणि गेली कित्येक वर्ष कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जावा ह्याच्यासाठी मत प्रतिपादन केली जात आहेत. त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवीन. तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, हमास संपली. हमास बरोबर गाझा पट्टी सुद्धा संपली. गाझा पट्टी नावाचं एक युनिट जे म्हणून जे काही वावरत होतं जगामध्ये, त्याला इथून पुढे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होणार नाही. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.